नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6. अगदी सोपा आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर फर्स्टला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम्स ऑफ पेयर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन्स, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. पेयर किती असतात? 2 असतात. ओके, 2 किंवा जास्त पण सेम असणार आहे, त्यांना म्हणतात पेयर करणं. याचा यूज कशाचा करायला? डिवायडर. डिवायडर म्हणजे काय? आता हे असतं सेम असं टीक अजून दुसरं असतं बघा, त्याला म्हणतात डिवायडर. त्याचा यूज करून म्हणजे सेम डिस्टन्स एकदा घेतला आपण. हे बघा, मी याच्या साह्याने करतो, माझ्याकडे डिवायडर नाही आहे त्याच्यामुळे, पण त्याचा दोघांचा यूज सेम करता येतो. हे बघा, आता इथे काय पहिलं काय मी लिहिलेलं आहे, सेगमेंट GM आणि इज इक्वल टू सेगमेंट GR. बरोबर. आता इथे सेगमेंट GM इज इक्वल टू सेगमेंट काय आहे? GR. बरोबर आहे. हा सेम दिसतोय तुम्हाला डिस्टन्स दोघांचा, त्याच्यामुळे ते सेम. यांच्यासारखा डिस्टन्स आहे का अजून कोणाचा आहे? बघा, याचा मोठा आहे, याचा पण मोठा दिसतोय तुम्हाला. बरोबर दिसतोय, सेम दिसतोय बघा, GN. ओके, अजून कशाचा दिसतोय? सेम नाही दिसत. GCचा दिसतोय का? नाही, GEचा दिसतोय. बरोबर. ओके, अजून कशात दिसतोय? म्हणजे कोण सेम झालं इथं? GM सेम झाला, GN सेम झाला, GR सेम झाला आणि GE सेम झाला. बरोबर. फर्स्ट मी काय लिहिलं? GM इज इक्वल टू GR. बरोबर लिहिलं. आणि इथे बघा, इथं 4th नंबरला लिहिलं, इथं सेगमेंट GM इज इक्वल टू सेगमेंट GN. बरोबर. हे बघा, सेगमेंट GM इज इक्वल टू GN आहे सेम. अजून काय सेम आहे? सेगमेंट GR. बघा, सेगमेंट GR पण काय सेम आहे. अजून कोणता सेगमेंट सेम आहे? JE. हे बघा, सेगमेंट JE तो पण सेम आहे. पण हे चारही सेगमेंट काय सेम आहे म्हणून इज इक्वल टू लिहिला. पण हे सेपरेट लिहिताना असं पण एक लिहावं लागतं, कारण 4 ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामुळे. सेगमेंट GM इज इक्वल टू GR. इज इक्वल टू मध्ये सर्व पॉईंट लिहून घेतलेले आहे. नंतर सेगमेंट JN इज इक्वल टू JE. ह्या बघा, इथं लिहिलेलाच आहे, JN इज इक्वल टू JE लिहिला. नंतर सेगमेंट GB. आता सेगमेंट GB आणि काय सेगमेंट GC, हे 2 सेम असायला हवेत. आता इथून हे आपल्याला लेंथ इन्क्रीज करून घ्यावं लागेल. सेगमेंट GB इज इक्वल टू सेगमेंट GC. यांची लेंथ आहे का कोणाबरोबर मॅच होणारी? नाही आहे. बघा, नाही आहे ना. म्हणजे GC आणि GB हे 2 काय सेम आहे. सेगमेंट GB इज इक्वल टू सेगमेंट GC, हे 2 सेम आहे. पण आता उरलं काय आपला? GD उरला. ओके, GD आहे का कोणाला मॅच होणारा? हे बघा, सर्वात लहान आहे. एवढी लेंथ लहान कोणाची आहे का सर्कलमध्ये? याच्यामध्ये पॉईंटमध्ये नाही आहे. बरोबर, नाही आहे ना. हा पॉईंट येणार नाही, कारण त्याला पेयरच नाही कोणती सेम असणारी. आलं लक्षात? पहिला सेगमेंट GM GR घेतला आपण, GM GR. नंतर सेगमेंट GN सेगमेंट GE हे सेम आहे. हे नंतर कोणता घेतलं? JB आणि JC घेतला. नंतर काय घेतला? हे तिन्ही पण, हे एक JM JR JN आणि JE हे सर्व सेम येऊन हा पॉईंट आपण घेतला. इथं तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. इथं माझे जागा नव्हती त्याच्यामुळे मी इथे खाली लिहिलेलं आहे. तुम्ही इथे GR इज इक्वल टू साईन लिहायचं, नंतर सेगमेंट JE लिहायचं आहे. लक्षात असू द्या. सेकंड क्वेश्चन आहे, ऑन द लाईन. सेकंड क्वेश्चनमध्ये ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी 2 adjoining पॉईंट शो ऑन इट्स इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. म्हणजे यांचं काय? ॲडजॉईनिंग म्हणजे काय? त्याच्यासारखे दुसऱ्या साईडला असणारे जॉईनिंगला त्याचे काय इक्वल पार्टमध्ये, हेन्स फिल इन द ब्लँक, ते फिल्स करायचे आहे आपल्याला. आता व्हिडिओ आवडले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नाही. यामध्ये ते ॲन्सर येणार आहे. याचे ॲन्सर मल्टिपल याच्यात पण असू शकतं. हे बघा, आता मी परत तुम्हाला एकदा सांगतो. सेगमेंट AB इज इक्वल टू सेगमेंट PC. बरोबर. AB इज इक्वल टू AB इज इक्वल टू काय? BC. हे दोन्ही सेम आहे. बरोबर. यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे? 1 पण नाही. ओके, ए पण आपण AW पण लिहू शकतो, परत पाय WS पण लिहू शकतो. याचे ॲन्सर काय? मल्टिपल ॲन्सर येऊ शकता. इथे BCच लिहिलं पाहिजे तसं काय नाही. तुम्ही WS पण लिहू शकता, YX पण लिहू शकता. आता इथे AB आहे, तुम्ही इथं BC लिहू शकता किंवा CA लिहू शकता.
ओके, काही पण तुम्ही लिहू शकता कारण याचे मल्टिपल ॲन्सर. नंतर सेगमेंट ए पी, सेगमेंट ए पासून पी पर्यंत किती डिस्टन्स आहे बघा. सेगमेंट ए पासून पी पर्यंत, ए पासून पी पर्यंत एवढं डिस्टन्स तुम्हाला दुसरीकडे बघायचं आहे. हे बघा, तुम्ही डब्ल्यू क्यू पण लिहू शकता किंवा तुम्ही पी ए पण लिहू शकता. पी ए पी तर आहेच ऑलरेडी. मग तुम्ही इथे काय करायचं, बी झेड किंवा झेड बी, सेगमेंट झेड बी लिहू शकता. तसंच नेक्स्ट आहे सेगमेंट ए सी. तर सेगमेंट ए सी काय आहे, एवढं डिस्टन्स आहे बघा, एक पॉईंट सोडवण्याचे, बरोबर. तुम्ही इथे बी डब्ल्यू पण लिहू शकता, ए एक्स पण लिहू शकता, डब्ल्यू वाय पण लिहू शकता, सेगमेंट डब्ल्यू एक्स झेड पण लिहू शकता, सेगमेंट झेड क्यू पण लिहू शकता. इथे तुम्ही काही पण लिहू शकता. याचे ॲन्सर मल्टिपल असू शकतात, तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार काही पण. फक्त त्याची लेंथ काय सेम असली पाहिजे. आता ए सीची लेंथ आहे तेवढीच दुसऱ्याची पण लेंथ असली पाहिजे सेगमेंटची. आता सेगमेंट क्यू एक्स आहे, क्यू एक्स बघा, क्यू कुठे आहे तुमचा, इथे क्यू आणि एक्स यांची लेंथ आहे सेम. इथं तुम्हाला दुसऱ्याची काढायची किंवा एक्स सी काढू शकतो. परत काय आहे, आता बी वाय दिलेलं आहे, इथे बी वाय दिलेलं आहे बघा, बी वाय सेम आहे, सेम लेंथ असलेला दुसरं. पहिल्यांदा बी वाय दिलेलं आहे, तुम्हाला इकडचा काढायचा आहे, मग तुम्हाला बी आणि वायचा पहिल्यांदा मेजर करावं, त्याच्यानुसार दुसरं तुम्ही काही पण घेऊ शकता. हे बघा, ते किंवा ते तुम्हाला ते सेगमेंट एक्स बी, एक्स आणि बी, हे बघा एक्स बी, एक्स बी सारखा तुम्हाला दुसरा कोणता असेल तो लिहायचा आहे. बघा मी दाखवतो, डब्ल्यू झेड एक्स पी, परत काय लिहू शकता तुम्ही, क्यू वाय पी एक्स झेड डब्ल्यू किंवा डब्ल्यू झेड, हे दोन्हीपैकी कसं पण सेगमेंट लिहिलं तरी चालते, काहीच प्रॉब्लेम. नंतर सेगमेंट बी डब्ल्यू, बी डब्ल्यू किती आहे, बी डब्ल्यू हे बघा इथे बी आणि डब्ल्यू. ओके, तर बी डब्ल्यूमध्ये काय करू शकता तुम्ही, इथे तुम्ही ए सी पण लिहू शकता, परत इथे ए एक्स पण लिहू शकता किंवा एक्स ए लिहू शकता, इथे एक्स झेड लिहू शकता किंवा झेड एक्स लिहू शकता. असे तुम्ही सेम डिस्टन्स असलेले कोणते पण घेऊ शकता. कळालं ॲडजॉईंट पॉईंट. मग हे झाला आपला प्रॅक्टिस सेट. मला व्हिडिओ आवडले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांना शेअर करा. बाय.